नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे, राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर, राज्यशास्त्र विभाग. आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एका महत्त्वपूर्ण घटकावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तो घटक म्हणजे मार्गदर्शक तत्वे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे या मार्गदर्शक तत्वांचाही समावेश करण्यात आलेला आहे. आता पहा, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे या दोन्ही घटकांचा विचार करत असताना मूलभूत अधिकार हे व्यक्तीसाठी प्रदान करण्यात आलेले आहेत. व्यक्तीने काय केलं पाहिजे किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साध्य करण्यासाठी कुठले अधिकार व्यक्तीला असले पाहिजेत हे सांगण्याचं काम खऱ्या अर्थानं मूलभूत अधिकार करतात. तर मार्गदर्शक तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यक्तीच्या विकासासाठी किंवा व्यक्तीच्या प्रगतीसाठी राज्य संस्थेनं काय करणं अपेक्षित आहे याचं मार्गदर्शन करण्याचं काम या मार्गदर्शक तत्वामध्ये केलं जातं. आणि म्हणून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य संस्थेनं प्रयत्न केले पाहिजेत आणि ते कशा पद्धतीनं केले गेले पाहिजेत याचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्याचं काम या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मार्गदर्शक तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते भारतीय राज्यघटनेतील भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये या मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता मार्गदर्शक तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतानं आयर्लंडच्या राज्यघटनेकडनं या मार्गदर्शक तत्वाचा स्वीकार केल्याचंही आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मार्गदर्शक तत्व या घटकाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तो तेव्हा खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीला मजबूत आणि परिणामकारक बनवण्यासाठी या मार्गदर्शक तत्वाची खूप आवश्यकता आहे. म्हणजे आपण पाहतो की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांच्या हिताचा, लोकांच्या कल्याणाचा, लोकांच्या विकासाचा विचार केला जातो. आणि मग ही लोकशाही जी आहे ही भारतीय लोकशाही खऱ्या अर्थानं जगातील सर्वात मोठी लोकशाही आज मानली जाते. या अशा लोकशाही व्यवस्थेला मजबूत आणि परिणामकारक करण्याचं काम खऱ्या अर्थानं या मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील जे काही नागरिक आहेत या नागरिकांची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगती करणं हे खऱ्या अर्थानं राज्य संस्थेचं कर्तव्य असतं. म्हणजे एकूणच राज्य संस्थेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राज्यातील जे काही नागरिक आहेत या नागरिकांची सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, ही सर्व क्षेत्रातील प्रगती करणं हे खऱ्या अर्थानं राज्य संस्थेचं कार्य असतं. आणि मग सर्वांना समान संधी आणि समाजवादी समाजरचना निर्माण करता यावी यासाठी सुद्धा या मार्गदर्शक तत्वाची आवश्यकता असते. आता आपण पाहतो की लोकशाही शासन व्यवस्थेला जी काही अभिप्रेत असलेली तत्व आहेत या सर्व तत्वांशी निगडीत हे मार्गदर्शक तत्व ओळखली जातात. म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था ही खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताचा विचार करते, लोकांच्या कल्याणाचा विचार करते, लोकांच्या प्रगतीसाठी राज्य संस्था सातत्यानं ही लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये प्रयत्न करत असते. आणि मग ही जी काही लोकशाहीची तत्वे आहेत या लोकशाहीच्या तत्वांना अभिप्रेत असलेली जी काही व्यवस्था आहे किंवा ही जी काही तत्वे आहेत, मार्गदर्शक तत्वे, ही लोकशाही व्यवस्थेला अभिप्रेत असलेल्या तत्वाशी खऱ्या अर्थानं साम्य आहेत किंवा त्याच्याशी निगडीत ही तत्वे असतात. म्हणून या तत्वाचं एक वेगळं महत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता या तत्वाचं पालन किती आणि कशा पद्धतीनं झालेलं आहे यावरून लोकशाही राज्याच्या प्रगतीचं मोजमाप करता येतं. म्हणजे एखाद्या लोकशाही राष्ट्राची प्रगती किंवा त्याचं जर मोजमाप करायचं असेल तर ही जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत ही मार्गदर्शक तत्वे किती आणि कशा स्वरूपामध्ये या तत्वाचं पालन झालं आहे यावरून या लोकशाही राज्याच्या प्रगतीचं मोजमाप सुद्धा करता येतं. आणि मग ही जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत हे खऱ्या अर्थानं ज्या समाज व्यवस्थेमध्ये किंवा ज्या समाज रचनेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित केला जाईल अशा समाज व्यवस्थेचं संवर्धन आणि संरक्षण करणं हे खऱ्या अर्थानं राज्य संस्थेचं कर्तव्य असेल. त्याचबरोबर ज्या समाज व्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशा समाज व्यवस्थेचं संरक्षण करणं हे सुद्धा राज्य संस्थेचं कर्तव्य असेल. अशाही पद्धतीचं वर्णन खऱ्या अर्थानं या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून या तत्वांना आज्ञापत्र किंवा शिफारस पत्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे एकंदरीतच या मार्गदर्शक तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही मार्गदर्शक तत्वे राज्य संस्थेनं व्यक्तीच्या हितासाठी, व्यक्तीच्या कल्याणासाठी, व्यक्तीच्या प्रगतीसाठी काय करावं या असा एक संदेश देण्याचं काम खऱ्या अर्थानं हे मार्गदर्शक तत्वे करत असतात. म्हणून भारताने सुद्धा आयर्लंडच्या राज्यघटनेकडनं या मार्गदर्शक तत्वाचा स्वीकार केला आणि भारतीय राज्यघटनेतील भाग
4 मध्ये, कलम 36 ते 51 मध्ये या मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे एकंदरीतच या मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना व्यक्तीच्या हितासाठी, व्यक्तीच्या कल्याणासाठी, व्यक्तीच्या प्रगतीसाठी या राज्यसंस्थेनं काय करणं अपेक्षित आहे याचं सविस्तर वर्णन किंवा विश्लेषण खऱ्या अर्थानं या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मार्गदर्शक तत्वे हे खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्वाचा घटक या भारतीय संविधानामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतो। आता या मार्गदर्शक तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो भारतीय संविधानातील, या मार्गदर्शक तत्वावर अनेक राष्ट्रातील मार्गदर्शक तत्वांचा प्रभाव पडलेला आहे किंवा अनेक विचारवंतांचा प्रभाव असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग या मार्गदर्शक तत्वावर जो काही प्रभाव पडलेला आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आयर्लंड असेल, स्पेन असेल, चीन असेल किंवा नेपाळ असेल इत्यादी देशातील राज्यघटनेतील जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत, या देशातील राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा प्रभावही आपल्या भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वावर पडलेला आहे। आणि म्हणून आपण पाहतो की आयर्लंड, स्पेन, चीन किंवा नेपाळ या देशांच्या संविधानामध्ये सुद्धा या मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि या मार्गदर्शक तत्वाचा प्रभाव आपल्याही भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर बेंथम नावाचा विचारवंत आहे, बेंथम असेल किंवा जे.एस. मिल नावाचा विचारवंत असेल, या बेंथमनं आणि जे.एस. मिलनं एक उपयुक्ततावादाचा सिद्धांत सांगितलेला आहे। आणि या उपयुक्ततावादाचाही प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेतील जी काही मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आले त्याच्यावर या बेंथमच्या उपयुक्ततावादाचाही प्रभाव पडलेला आहे। आता उपयुक्ततावादामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे किंवा कुठला विचार या सिद्धांतामध्ये आहे, तर थोडक्यामध्ये त्याचं या ठिकाणी मी वर्णन करतो। उपयुक्ततावादी हा जो सिद्धांत आहे तो जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित किंवा कल्याण कसं साध्य करता येईल याच्या संदर्भामध्ये त्याचं वर्णन या ठिकाणी या सिद्धांतामध्ये केलेलं आहे। म्हणजे अधिकतम लोकांचं अधिकतम सुख हेच या सिद्धांताचं खरं तत्व आहे। म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं हित करणं किंवा जास्तीत लोकांचं कल्याण करणं किंवा अधिकाधिक लोकांचा विकास साध्य करणं हा विचार या उपयुक्ततावादामध्ये सांगण्यात आलेला आहे। आणि मग बेंथम आणि जे.एस. मिल यांनी हा जो काही उपयुक्ततावादाचा विचार सांगितला, या उपयुक्ततावादाचाही प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच पद्धतीनं महात्मा गांधी यांच्या विचाराचाही प्रभाव या मार्गदर्शक तत्वावर पडलेला आहे। आता गांधींचा जर आपण विचार करत असताना महात्मा गांधींनी सुद्धा सर्व समाजाच्या हिताचा किंवा सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार सांगितलेला आहे। आणि मग त्यांचे जे काही विचार होते, सत्य असेल, अहिंसा असेल, सत्याग्रह असेल, म्हणजे या वेगवेगळ्या विचारातून महात्मा गांधींनी राष्ट्राच्या विकासाचा किंवा प्रगतीचा जो काही विचार मांडला त्या विचाराचाही प्रभाव भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर युनो ही जी काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेनं जी काही मानवी हक्काची सनद पास केली आणि या सनदेमध्ये मानवी हक्काचं एक घोषणापत्र त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं, या घोषणापत्राचाही प्रभाव या मार्गदर्शक तत्वावर पडलेला पाहायला मिळतो। म्हणजे युनो ही जी काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, या युनोनं मानवी हक्काची एक सनद पास केली आणि या सनदेमध्ये संपूर्ण मानव जातीचं कल्याण झालं पाहिजे, संपूर्ण मानवाचा हा विकास झाला पाहिजे या पद्धतीचा विचार या युनोच्या मानवी हक्काच्या सनदेमध्ये आहे। आणि या युनोच्या मानवी हक्काच्या सनदेचाही प्रभाव या भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वावर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे एकंदरीतच भारतीय राज्यघटनेमध्ये जे मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेले आहेत, या मार्गदर्शक तत्वावर या वेगवेगळ्या घटकांचाही प्रभाव आपल्याला पडलेला पाहायला मिळतो। आणि मग आज आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, या वेगवेगळ्या राष्ट्रातील संविधानातील मार्गदर्शक तत्वाचा प्रभाव त्याच्यावर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वावर पडलेला आहे। त्याचबरोबर बेंथम किंवा जे.एस. मिल यांचा जो काही उपयुक्ततावादाचा सिद्धांत आहे त्याचाही प्रभाव पडला, महात्मा गांधींच्या विचाराचाही प्रभाव आहे। आणि युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेनं जो काही मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचाही प्रभाव आपल्या या भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वावर असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आता भारतीय राज्यघटनेमध्ये खऱ्या अर्थानं जी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये अनेक मार्गदर्शक तत्वे आहेत, त्या सर्वच तत्वांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगता येतात आपल्याला की राजकीय तत्वे। आता या मार्गदर्शक तत्वामध्ये पहिल्यांदा राजकीय तत्वे सुद्धा नमूद करण्यात आले आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं राज्यसंस्थेनं कार्य केलं गेलं पाहिजे याचं वर्णन किंवा विश्लेषण या राजकीय तत्वामध्ये केलेलं आहे। आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, तर राज्यामध्ये सर्वत्र ग्रामपंचायतीची स्थापना करणं हे सुद्धा या ठिकाणी राज्याचं कर्तव्य असेल किंवा हे एक मार्गदर्शक तत्व आहे। म्हणजे राज्यामध्ये सर्वत्र ग्रामपंचायतीची स्थापना करणं, कारण ग्रामपंचायत हे खऱ्या अर्थानं सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं एक
शेवटचं टोक म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, किंवा तिथूनच खऱ्या अर्थानं सत्तेच्या विकेंद्रीकरणाला या ठिकाणी सुरुवात होते. आणि मग राजकारणामध्ये सर्व व्यक्तींचा समावेश झाला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये म्हणजे सर्वत्र ग्रामपंचायतीची स्थापना करणं हे एक राजकीय तत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याचबरोबर पुढलं राजकीय तत्व असं आहे की भारतातील सर्व नागरिकांना समान नागरिक कायदा लागू करणं, म्हणजे सर्व व्यक्तीसाठी कायदा हा समानच असेल, कायदा हा सर्वांसाठी एकच असेल, समान असेल, आणि कायद्याचं सर्वांनी समान संरक्षण सुद्धा केलं गेलं पाहिजे. हा एक विचार या ठिकाणी या राजकीय तत्वामध्ये असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येते की न्याय व्यवस्थेपुढे सर्वांना समान संधी मिळेल अशी व्यवस्था राज्य करेल. म्हणजे न्याय व्यवस्था ही सर्वांना समान न्याय मिळेल. कुठल्याही पद्धतीने न्याय व्यवस्था हे कुठल्याही पद्धतीने एक व्यक्तीमध्ये भेदभावाचं वातावरण करणे, सर्वांना न्याय हा त्या ठिकाणी प्राप्त होईल अशी तरतूद या राजकीय तत्वामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर नागरिकांना न्यायापासून वंचित ठेवलं जाणार नाही, किंवा कुठलाही नागरिक न्यायापासून वंचित राहणार नाही, हे सुद्धा या राजकीय तत्वामध्ये एक मार्गदर्शक तत्व म्हणून या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे एकंदरीतच या राजकीय तत्वांचा विचार करत असताना या वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य संस्थेला मार्गदर्शन करण्याचं काम या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेलं आहे, म्हणून त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. त्यानंतर पुढली तत्वे आहेत ते म्हणजे सामाजिक तत्वे. आता सामाजिक क्षेत्रामध्ये राज्य संस्थेनं कशा पद्धतीनं कार्य करणं अपेक्षित आहे हे सांगण्याचं कामही या सामाजिक तत्वामध्ये प्रामुख्याने केले गेलेलं आहे. मग काय आहे या तत्वामध्ये, तर पहिलं तत्व आपल्याला सांगता येते की 14 वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे राष्ट्राचं भविष्य म्हणून आपण मुलांचा विचार करतो, या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. कुठलाही मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहू नये, तर त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, कारण शिक्षणातूनच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा पुढे साध्य होत असतो. म्हणून सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हे सुद्धा या सामाजिक तत्वामध्ये एक तत्व नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर पुढलं असं तत्व आहे की समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देणं आणि त्यांच्या आर्थिक हितसंबंधाचं संरक्षण करणं हे सुद्धा या मार्गदर्शक तत्वातील एक तत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये जे दुर्बल घटक आहेत अशा दुर्बल घटकांना सुद्धा शिक्षण देणं, म्हणजे शिक्षणापासून ते वंचित होऊ नयेत. राष्ट्रातील सर्वच नागरिकांचा विकास झाला पाहिजे, सर्व नागरिक हे पुढे आले पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे, आणि म्हणून आर्थिक कारणावरनं ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशानं जे काही दुर्बल घटक आपल्या राष्ट्रामध्ये आहेत त्या घटकांना शिक्षण देणं आणि त्यांच्या आर्थिक हितसंबंधाचं रक्षण करणं हे सुद्धा एक राज्य संस्थेचं कार्य आहे, किंवा ते सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढलं तत्व एक राष्ट्रीय आणि ऐतिहासिक जे काही स्मारक आहेत या राष्ट्रीय आणि ऐतिहासिक स्मारकांचं संरक्षण करणं हे सुद्धा एक सामाजिक तत्व म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याचबरोबर सामाजिक तत्वाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा पौष्टिक आहार, सार्वजनिक आरोग्य वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न राज्य संस्थेकडून केले गेले पाहिजेत. म्हणजे सर्व समाज व्यवस्थेतील लोकांना पौष्टिक आहार सुद्धा मिळाला पाहिजे. सर्व नागरिकांचं जे काही आरोग्य आहे, सार्वजनिक आरोग्य हे सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न हा राज्य संस्थेने केला पाहिजे. हे सुद्धा राज्य संस्थेला मार्गदर्शन करण्याचं काम या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर नैतिक विकासाच्या दृष्टीने मादक पेयावर बंदी घालणं हे सुद्धा एक राज्य संस्थेचं एक कर्तव्य आहे. म्हणजे राज्य संस्थेनं नैतिक विकास साध्य करण्यासाठी जे काही मादक पेय आहेत याच्यावर बंदी सुद्धा घातली गेली पाहिजे. हे सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेच आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे मार्गदर्शक तत्वातील या सामाजिक तत्वामध्ये या वेगवेगळ्या घटकांचा समावेश या ठिकाणी केल्याचं आपल्याला सांगता येतो, आणि मग तोही एक घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो. त्यानंतर जेव्हा आपण पाहतो की या मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना पुढली जी तत्व आहेत ते म्हणजे आर्थिक तत्व. आता या आर्थिक तत्वाचा विचार करत असताना आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा राज्य संस्थेने काय प्रयत्न करणं गरजेचं आहे तर त्याचाही उल्लेख किंवा त्याचाही समावेश या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये पहिलं तत्व सांगता येतं की स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिलं गेलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा की भारतामध्ये स्त्री आणि पुरुष यांना खऱ्या अर्थानं समानच मानलं गेलं पाहिजे, किंवा आपण समतेचा अधिकार त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि मग स्त्री आणि पुरुष या दोघांनी जर समान काम केलं असेल तर वेतन सुद्धा त्यांना समानच मिळालं पाहिजे. म्हणजे काम जर समान असेल आणि वेतन जर असमान असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित होऊ शकणार नाही. तो एक प्रकारचा अन्याय होईल. आणि म्हणून स्त्री असो अथवा पुरुष असो, स्त्री किंवा पुरुष असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता
स्त्री आणि पुरुष या दोघांनीही जर समान काम केलं असेल तर समान वेतन सुद्धा त्यांना देण्यात यावं, या पद्धतीची तरतूद सुद्धा या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढलं तत्व सांगतात की राष्ट्रातील भौतिक साधन संपत्ती जी आहे, या राष्ट्रातील भौतिक साधन संपत्तीचं वाटप हे लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून झालं पाहिजे. म्हणजे राष्ट्रातील जी काही भौतिक साधन संपत्ती आहे हे सर्वांना त्याचं समान वाटप झालं पाहिजे. इथं सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव, ना जातीचा, ना धर्माचा, ना गरीब आणि श्रीमंत असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समान वाटप झालं पाहिजे. कारण त्याच्यातच खऱ्या अर्थानं लोकांचं कल्याण साध्य होऊ शकतं. आणि मग लोक कल्याणाच्या दृष्टिकोनातून जी काही राष्ट्रातील भौतिक साधन संपत्ती आहे याचं योग्य प्रमाणामध्ये वाटपही झालं पाहिजे. याही तत्वाचा समावेश या आर्थिक तत्वामध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर पुढलं तत्व सांगता येते किंवा कामाबाबत न्याय आणि माणुसकीची परिस्थिती निर्माण करणं. म्हणजे कामगारांना जेव्हा कामगार काम करतात तेव्हा या कामगाराविषयीची जी काही वागणूक आहे ती न्याय वागणूक असली पाहिजे. त्यांच्याविषयी एक माणुसकीची परिस्थिती निर्माण केली गेली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपण पाहतो की कामगाराकडनं अधिक काम करून घेणं, त्यांना कमी वेतन देणं, कामाचे तास निश्चित न नसणं किंवा अधिक काम करत असताना कमी वेतन देऊन एक प्रकारे त्यांची आर्थिक पिळवणूक करणं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ नये. एक कामगाराविषयी सुद्धा एक न्याय वागणूक असली पाहिजे. कामाबद्दल एक माणुसकीची म्हणजे कामगाराबद्दल एक माणुसकीची परिस्थिती दाखवली पाहिजे, तशी निर्माण केली पाहिजे. हे सुद्धा एक आर्थिक तत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढलं तत्व आहे ते म्हणजे कुटीर उद्योग आणि ग्राम उद्योग यांना प्रोत्साहन देणं. राष्ट्राचा विकास जर साध्य करायचा असेल तर खऱ्या अर्थानं अशा कुटीर उद्योगांना आणि ग्राम उद्योगांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा एक राज्य संस्थेचं कर्तव्य आहे. आणि मग राज्य संस्थेनं अशा ग्राम उद्योगांना किंवा कुटीर उद्योगांना प्रोत्साहन सुद्धा दिलं पाहिजे, याचीही तरतूद या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढलं तत्व आहे ते म्हणजे शेती आणि पशुसंवर्धन याचा विकास करणं. आता आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो की भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे आणि अधिकाधिक कृषी क्षेत्रामध्ये अधिकाधिक विकास जर झाला तरच खऱ्या अर्थानं भारताचा विकास होणार आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थानं शेती या क्षेत्रावर आधारलेली आहे. आणि मग शेतीचा आणि पशुसंवर्धनाचा विकास करणं हे सुद्धा राज्य संस्थेचं एक कर्तव्य आहे. आणि मग मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना त्याही तत्वाचा समावेश या आर्थिक तत्वामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढलं या आर्थिक तत्वातील एक तत्व शेवटचं सांगता येतं की कामगाराच्या राहणीमानाचा दर्जा वाढवावा. म्हणजे कामगारांचा जर आपण विचार केला तर आज कामगारांच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका या राज्य संस्थेची असली पाहिजे. म्हणजे कामगाराचं जे काही राहणीमान आहे त्याचा दर्जा उंचावला पाहिजे आणि मग त्यांना योग्य काम जर करून घेतलं असेल तर योग्य मोबदला सुद्धा प्राप्त झाला पाहिजे. त्याशिवाय कामगारांचा विकास होणार नाही. आणि म्हणून या आर्थिक तत्वाचा विचार करत असताना या मार्गदर्शक तत्वामध्ये आर्थिक तत्वामध्ये या वेगवेगळ्या तत्वांचा समावेश केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर जेव्हा आपण या मार्गदर्शक तत्वाचा विचार करतो तेव्हा पुढली जी काही तत्व आहेत ते म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा परराष्ट्रीय तत्वे. आता भारतीय राज्यघटनेतील या मार्गदर्शक तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या मार्गदर्शक तत्वामध्ये काही आंतरराष्ट्रीय आणि परराष्ट्रीय तत्वांचाही समावेश केलेला आहे. आणि मग त्याचा विचार करत असताना पहा की जागतिक शांतता आणि सुव्यवस्था व सुरक्षितता कायम राहील अशा पद्धतीचं परराष्ट्रीय धोरण राज्य संस्थेने स्वीकारलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा की भारताचा विचार करत असताना केवळ आपल्या राष्ट्रातील शांतता किंवा सुव्यवस्था किंवा सुरक्षितता याचा विचार न करता आपलं धोरण हे कसं असलं पाहिजे, जागतिक शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता कायम राहील अशा पद्धतीचं धोरण हे राज्य संस्थेनं स्वीकारलं पाहिजे. म्हणजे जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, जगामध्ये सुव्यवस्था असली पाहिजे किंवा संपूर्ण जगामध्ये सुरक्षितता असली पाहिजे. त्याशिवाय आपल्याही राष्ट्राचा विकास होणार नाही. यासाठी जागतिक शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता कायम राहील अशाच पद्धतीचं आपलं परराष्ट्र धोरण असावं. या पद्धतीचं सुद्धा तत्व या मार्गदर्शक तत्वामध्ये याचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढलं तत्व सांगतात की राज्यामध्ये परस्पर न्याय संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. तर आपण पाहतो की राष्ट्रामध्ये राज्यामध्ये जे काही संघर्ष आहेत अशा पद्धतीचे संघर्ष हे कुठल्याही राष्ट्रासाठी हे उचित नसतात. कारण राष्ट्रामध्ये जेव्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा कुठल्याही पद्धतीने त्या राष्ट्राचाही विकास होत नाही आणि त्या राष्ट्रातील नागरिकांचाही विकास होत नाही. आणि म्हणून राष्ट्रातील जे काही संबंध आहेत ते परस्पर संबंध हे न्याय संबंध असले पाहिजेत. म्हणजे योग्य प्रकारे दोन्ही राष्ट्राचा विकास होईल या पद्धतीने हे संबंध असले पाहिजेत. याचाही समावेश या आंतरराष्ट्रीय तत्वामध्ये करण्यात आलेला आहे. तो हे घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो. त्यानंतर पुढलं
एक तत्व जे आहे ते म्हणजे राष्ट्रातील जे काही संघर्ष आहेत ते शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजेत. म्हणजे राष्ट्रामध्ये अनेक कारणावर जेव्हा जे संघर्ष होतात, मग सीमावाद असेल, अनेक इतर कुठले प्रश्न असतील, तर अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये जेव्हा राष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण होतात तेव्हा ते संघर्ष अगदी शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजेत. याही तत्वाचा समावेश या परराष्ट्रीय तत्वामध्ये करण्यात आलेला आहे. पण तो एक घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो. त्यानंतर पुढला एक घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार, नियम व करार यांचा आदर ठेवणारा असावा. म्हणजे आपल्या राष्ट्राचा इतर राष्ट्रासोबतचा जो आंतरराष्ट्रीय व्यवहार आहे तो एक त्या नियम आणि कराराचा आदर ठेवणारा किंवा त्याचं पालन करणारा असला पाहिजे. याही तत्वाचा समावेश या परराष्ट्रीय तत्वामध्ये करण्यात आलेला आहे. आणि शेवटचं एक तत्व या परराष्ट्रीय तत्वातलं आपल्याला सांगता येतं की आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी एक सहकार्याची भावना निर्माण करणं. म्हणजे आपल्या राष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपल्या राष्ट्राबरोबर किंवा आपल्या राष्ट्राचा विकास करत असताना आपल्या राष्ट्राची विकास झाला पाहिजे, आपल्या राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपला व्यवहार इतर राष्ट्रासोबत हा सहकार्याचा असला पाहिजे. म्हणजे आपल्या राष्ट्राचा विकास करायचा असेल तर इतर राष्ट्रासोबत आपला व्यवहार सुद्धा सहकार्याचा असला पाहिजे. त्याशिवाय आपल्या राष्ट्राचा विकासच होणार नाही. म्हणजे एकमेकांच्या सहकार्यातनं आपल्या राष्ट्राचा विकास होईल याच्यासाठी सहकार्याची भूमिका किंवा इतर राष्ट्रासोबतची जी काही आपली भावना आहे ती सहकार्याची भावना सुद्धा असली पाहिजे. त्याशिवाय आपल्याही राष्ट्राचा विकास होणार नाही. आणि म्हणून या आंतरराष्ट्रीय तत्वाचा विचार करत असताना हे सुद्धा एक तत्व या आंतरराष्ट्रीय तत्वामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतं. म्हणजे या पद्धतीनं आपल्या मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना राज्य संस्थेनं या आंतरराष्ट्रीय किंवा परराष्ट्रीय तत्वाचं पालन किंवा या पद्धतीच्या तत्वाचा स्वीकार करणं अपेक्षित आहे याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करता येतो. त्यानंतर जेव्हा आपण या मार्गदर्शक तत्वाचा विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थानं ही जी काही मार्गदर्शक तत्व आहेत हे खऱ्या अर्थानं आपण पाहतो की ज्या पद्धतीनं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाल्याच्या नंतर मूलभूत अधिकाराला न्यायिक संरक्षण प्राप्त झालेलं आहे, त्याच पद्धतीनं या मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना मार्गदर्शक तत्वाचं जर उल्लंघन झालं तर या मार्गदर्शक तत्वाला कुठल्याही पद्धतीचं न्यायिक संरक्षण प्राप्त झालेलं नाही. आणि म्हणून राज्य संस्थेच्या इच्छेवर किंवा राज्य संस्थेच्या मर्जीवर खऱ्या अर्थाने ही तत्व अवलंबून असतात. आणि म्हणून अनेक विचारवंतांनी या मार्गदर्शक तत्वावर टीका सुद्धा केलेली आहे. आणि त्यामध्ये पहिल्यांदा सांगता येतं के.टी. शहा नावाचे एक विचारवंत आहेत. के.टी. शहा असं म्हणतात की मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, तर बँकेच्या सोयीनुसार वटवला जाणारा चक म्हणजे मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजे के.टी. शहाचं जर विधान हे आपण विचारात घेतलं तर राज्याच्या इच्छेवर खऱ्या अर्थाने ही मार्गदर्शक तत्व अवलंबून आहेत. राज्याची इच्छा असेल तर या मार्गदर्शक तत्वाचा ते स्वीकार करतील, त्याची अंमलबजावणी करतील. राज्याची जर इच्छा नाही झाली तर या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी ते करणार नाहीत. आणि म्हणून के.टी. शहा असं म्हणतात की बँकेच्या सोयीनुसार वटविला जाणारा चक म्हणजे मार्गदर्शक तत्वे, अशी सुद्धा यांनी टीका केलेली आहे. दुसरे एक विचारवंत आहेत के.सी. व्हीअर, यांनी सुद्धा या मार्गदर्शक तत्वावर टीका केली. ते असं म्हणतात की मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, तर कंटाळवाणा नैतिक उपदेश म्हणजे ही मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजे नैतिक उपदेश आहे, नैतिक उपदेश प्रत्येकाला आवडतात, पण तो नैतिक उपदेश कसा आहे, कंटाळवाणा आहे या पद्धतीनं. आणि म्हणून के.सी. व्हीअर यांनी सुद्धा या मार्गदर्शक तत्वावर एक टीका या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर आयव्हर जेनिंग नावाचे विचारवंत आहेत. या आयव्हर जेनिंग नावाच्या विचारवंतांनी सुद्धा या मार्गदर्शक तत्वावर टीका केली. ते असं म्हणतात की मार्गदर्शक तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा आहेत. मार्गदर्शक तत्वे हे पवित्र आहेत, पण त्या कशा आहेत, केवळ आकांक्षा आहेत, केवळ इच्छा व्यक्त केली जाऊ शकते की राज्य संस्थेनं खऱ्या अर्थाने या मार्गदर्शक तत्वाचा स्वीकार किंवा त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे ते पवित्र आकांक्षा आहेत असं आयव्हर जेनिंग या विचारवंताचं मत आहे. म्हणजे एकंदरीतच या मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना या वेगवेगळ्या विचारवंतांनी या मार्गदर्शक तत्वावर टीकाही केलेली आपल्याला पाहायला मिळते. या अनेक विचारवंतांनी टीका जरी केली असली तर मार्गदर्शक तत्वाचं जे काही महत्व आहे ते खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे. आणि म्हणून अनेक विचारवंत आहेत त्यांनी या मार्गदर्शक तत्वाचं महत्व सुद्धा आपल्या शब्दामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. आणि म्हणून मार्गदर्शक तत्वाचं महत्व विचारात घेत असताना ते अनेक विचारवंत आहेत त्यांनी या मार्गदर्शक तत्वाचं महत्व या ठिकाणी सांगितलं. त्याच्यामध्ये पहिले विचारवंत आहेत एम.सी. छागला. हे एम.सी. छागला यांनी या मार्गदर्शक तत्वाचं महत्व सांगित असताना असं सांगितलं, जर ही सर्व मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात आली तर आपला देश हा खरोखरच पृथ्वीवरील स्वर्ग ठरेल. म्हणजे एम.सी. छागला या विचारवंताचं हे जर विधान आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर एम.सी. छागला असं म्हणतात की खऱ्या अर्थानं हे जर मार्गदर्शक तत्वे प्रत्येक राज्यांनी जर अंमलात आणली किंवा राज्य संस्थेनं या मार्गदर्शक तत्वाचा जर स्वीकार केला तर खऱ्या अर्थानं आपला देश हा खरोखरच म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग ठरेल
या पद्धतीने राष्ट्राचा विकास होईल. आणि म्हणून हे या मार्गदर्शक तत्वाचं महत्व छागला यांनी या त्यांच्या शब्दामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा म्हणजे भारतीय राज्यघटनेचे जे काही शिल्पकार म्हणून आपण ज्यांना ओळखतो, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या मार्गदर्शक तत्वाचं महत्व सांगत असताना असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट राजकीय लोकशाहीपेक्षा भिन्न अशी आर्थिक लोकशाही आहे, हे यातून मांडलं असल्यानं मार्गदर्शक तत्वे बहुमोल आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे ते लोकशाहीपेक्षा म्हणजे राजकीय लोकशाहीपेक्षा आर्थिक लोकशाही आहे आणि हेच या मार्गदर्शक तत्वातून मांडलेलं आहे. म्हणून मार्गदर्शक तत्वाचं महत्व हे अनमोल आहे असं आंबेडकरांचं सुद्धा मत आहे. त्यानंतर पुढला जो विचारवंत आहे ते म्हणजे ग्रॅनविल ऑस्टिन. हे ग्रॅनविल ऑस्टिन यांनीही या मार्गदर्शक तत्वाचं महत्व या ठिकाणी स्पष्ट केले. ते असं म्हणतात की मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणं किंवा ती साध्य करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणं हे खऱ्या अर्थाने या मार्गदर्शक तत्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे समाजामध्ये जर क्रांती करायची असेल किंवा सामाजिक क्रांती साध्य करायची असेल तर खऱ्या अर्थाने या मार्गदर्शक तत्वाचा उपयोग आहे किंवा महत्व आहे असंही या ग्रॅनविल ऑस्टिन या विचारवंतांचं मत आहे. त्यानंतर पुढले आणखीन एक विचारवंत आहेत एल.एम. सिंघवी. हे एल.एम. सिंघवी यांनीही या मार्गदर्शक तत्वाचं महत्व सांगत असताना असं म्हटलेलं आहे की मार्गदर्शक तत्वे ही राज्यघटना सजीव करणाऱ्या तरतुदी आहेत. त्यामध्ये राज्यघटनेचा आवश्यक आशय आहे आणि सामाजिक न्यायाचे तत्वज्ञान सुद्धा आहे. या मार्गदर्शक तत्वाचं महत्व सांगत असताना एल.एम. सिंघवी यांनी सुद्धा काय म्हटलंय की राज्यघटना सजीव करणाऱ्या तरतुदी म्हणजे हे मार्गदर्शक तत्वे आहेत आणि राज्यघटनेचा आवश्यक आशय तो आहे आणि सामाजिक न्यायाचं तत्वज्ञान सुद्धा खऱ्या अर्थानं या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट झालेला आहे. म्हणजे या अनेक वेगवेगळ्या विचारवंताच्या मतावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की खरंच मार्गदर्शक तत्वे हे अनन्यसाधारण स्वरूपाचे आहेत. म्हणजे एम.सी. छागला यांचं जर विधान खऱ्या अर्थानं लक्षात घेतलं की राज्य संस्थेच्या इच्छेवर ही मार्गदर्शक तत्वे अवलंबून आहेत. एखादी राज्य संस्था जेव्हा या मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या राज्याचा विकास हा जलद गतीनं होत असतो. त्या राज्यातील नागरिकांचाही विकास होत असतो आणि म्हणून एखादं राज्य जेव्हा या मार्गदर्शक तत्वांना प्रत्यक्षात आणतं तेव्हा खऱ्या अर्थानं ते राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच ठरतं. आणि म्हणून एम.सी. छागले यांचं विधान जर आपण विचारात घेतलं तर खऱ्या अर्थानं या मार्गदर्शक तत्वाचं महत्व सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेतील या मार्गदर्शक तत्वाचा विचार करत असताना मार्गदर्शक तत्वे हे सुद्धा अत्यंत महत्वाची किंवा मोलाची आहेत. या मार्गदर्शक तत्वाचं जर खऱ्या अर्थानं पालन हे राज्यानं केलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राचा विकास हा जलद गतीने होतो किंवा राज्याची प्रगती सुद्धा अत्यंत प्रभावीपणे होत असते. म्हणून या मार्गदर्शक तत्वाचं महत्व सुद्धा अनन्यसाधारण स्वरूपाचं असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. धन्यवाद.